Hello friends, welcome to Easy Learning channel where we learn the things in easy way. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर ट्रीटमेंटबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. वॉटर ट्रीटमेंटच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत ते आपण वन बाय वन डिस्कस आउट करू. ठीक आहे. सो वॉटर ट्रीटमेंटमध्ये काही जे मेजर ऑपरेशन्स आहेत आणि त्यांचे मेजर फंक्शन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल your water treatment process starts with screening process. ठीक है. Then aeration, then flocculation, then filtration, then disinfection and then softening. ठीक. So these are the major steps in your water treatment processes. ठीक है. So first one is screening. So what to do with your screening process? We will remove the फ्लोटिंग सबस्टन्सेस. ठीक आहे. इन स्क्रीनिंग प्रोसेस. ठीक आहे. तर हे आपण एका स्केचमध्ये खाली बघूया. तुम्ही डिटेलमध्ये तिथं ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत, आपण हे जे ऑपरेशन्स आहेत वॉटर ट्रीटमेंटचे, हे ऑपरेशन्स तुम्ही या स्केचमध्ये इथं बघू शकता, जेणेकरून तुम्हाला इझी वेमध्ये ते समजायला सोपं जाईल. ठीक आहे. कारण पिक्चर्सच्या हेल्पने जर आपण स्टडी केला तर तो इझी जातो ॲज कम्पेअर टू जस्ट रीडिंग आउट द थिंग्स. ओके. सो वी विल सी दीज ऑपरेशन्स वन बाय वन इन द इमेजेस. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस इज स्क्रीनिंग. ठीक आहे. आता हे बघा, स्क्रीनिंगमध्ये हे जे स्क्रीन्स असतात, ठीक आहे, या स्क्रीन्स फाईन स्क्रीन्स असतात किंवा कोर स्क्रीन्स तुम्ही बघितलेले असतील. ठीक आहे. सिम्पली स्क्रीन्स असतात. तर ह्या ज्या स्क्रीन्स आहेत त्या 30 डिग्री ते 60 डिग्री एवढ्या अँगलवर प्लेस केलेल्या असतात, जेणेकरून फ्लोटिंग जे मॅटर्स आहेत ते तिथं तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर रिमूव्ह आउट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेज असते ती एरेशन. ठीक आहे. आता एरेशन स्टेजमध्ये तुम्ही जो एरेशन प्रोसेसचा मेन पर्पज काय आहे की एरेशन पर्पजचा मेन पर्पज काय की CO2 आणि जो H2S गॅस असतो तो रिमूव्ह आउट करता तुम्ही. H2S गॅसमुळे ओडर पण तयार होत असतो वॉटरमध्ये. ठीक आहे. तर तो सुद्धा तुम्ही रिमूव्ह आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ एरेशन प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर एरेशनच्या नंतर कोॲग्युलेशन असतं. ठीक आहे. कोॲग्युलेशनला आपण फ्लाक्युलेशन पण म्हणू शकतो. तर फ्लाक्युलेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण ॲलम ॲड करतो. ठीक आहे. ॲलम ॲड करतो. तर ॲलम ज्यावेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस आपण वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत ते खूप म्हणजे जे मायक्रो पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, ते आपल्याला सहजासहजी रिमूव्ह करता येत नाही. त्यामुळे आपण ॲलम ॲड करून जे मायक्रो साईजमधले जे पार्टिकल्स आहेत त्यांना थोडं डेन्स बनवतो आणि ते डेन्स बनवल्याच्या नंतर ते कोॲग्युलेट होतात. म्हणजे खाली आपला जो वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट आहे त्याच्या बॉटमला ते स्टेबल होऊ शकतात. तर ह्या पर्पजसाठी आपण कोॲग्युलेशन करत असतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपण ॲलम ॲड करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथं आपण तुम्ही बघू शकता की फ्लॉक्युलेशनलाच आपण कोॲग्युलेशन म्हणू शकतो. ठीक आहे. सेटलिंग डाऊन द पार्टिकल्स मीन्स कोॲग्युलेशन. अँड कोॲग्युलेशन इज नथिंग बट युअर ॲडिशन ऑफ ॲलम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते वॉटर ट्रीटमेंटमध्ये ती फिल्ट्रेशन. ठीक आहे. फिल्ट्रेशनमध्ये आपण जिनिया वॉर्म डिसीज, ठीक आहे, जिनिया वॉर्म डिसीज हा तुम्ही रिमूव्ह करू शकता. फिल्ट्रेशन म्हणजे आता जे पार्टिकल्स तुम्ही इथं सेटल डाऊन केलेले आहेत कोॲग्युलेशन स्टेजमध्ये, ठीक आहे, त्यानंतर जे पार्टिकल्स तरीही राहतात तर ते इथून फिल्टर आउट होऊ शकतात. ठीक आहे. त्या स्टेजसाठी ही स्टेज ही महत्त्वाची आहे, फिल्ट्रेशन स्टेज. आणि लास्ट जी स्टेज असते ती डिसइन्फेक्शन. ठीक आहे. डिसइन्फेक्शन मीन्स यू कॅन रीड इट आउट हिअर, रिमूव्हिंग बॅक्टेरिया. ठीक आहे. जो बॅक्टेरिया असतो वॉटरमध्ये तो रिमूव्ह करावा लागतो. आणि तो कसा रिमूव्ह करू शकतो आपण, ज्यावेळेस क्लोरीन ॲड करतात त्यावेळेस त्याला आपण क्लोरिनेशन म्हणतो. त्याच प्रोसेसला आपण डिसइन्फेक्शन पण म्हणतो. ठीक आहे. तर क्लोरीन ॲड केल्याच्यानंतर जो पॅथोजेनिक बॅक्टेरिया असतो, म्हणजे जो
ह्युमन बिईंगसाठी त्यांच्या हेल्थसाठी परिणामकारक असतो, तर तो आपण तिथून रिमूव्ह आउट करतो. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर दी थिंग्स इन इझी वे विथ द हेल्प ऑफ दिस पिक्चर. ठीक आहे. सो ही जी इमेज आहे ती तुम्ही लर्न केली किंवा यावेळी जर तुम्ही स्टडी केला, प्लॅन केला, तर ते तुम्हाला इझी जातं समजण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन प्रोसेस. तर या ज्या प्रोसेस आपण डिस्कस केल्या, तर त्याच्यावर येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, तर ते क्वेश्चन्स आपण इथं वन बाय वन बघू. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेडिमेंटेशन बेसिन जे आहे ते ह्या वेमध्ये असणार. ठीक आहे, रेक्टँग्युलरमध्ये. तर याचे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये याच्यावर न्यूमेरिकल पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, फ्लो एरिया. ठीक आहे. आता फ्लो एरिया कोणता राहील, जी लेंथ आहे, ठीक आहे, जी लेंथ आहे आणि जी विड्थ आहे त्या सेक्शनमधूनच वॉटरचा फ्लो होईल, त्यामुळे त्याला फ्लो एरिया तुम्ही म्हणू शकता, म्हणजेच बी इंटू एच. ठीक आहे, बी इंटू एच. त्यामुळे डिटेन्शन टाईम जर विचारला एक्झाममध्ये, तर डिटेन्शन टाईम तुम्ही डायरेक्ट व्ही बाय क्यू ह्या फॉर्म्युल्याने डिटरमाइन करू शकता, व्ही डिवायडेड बाय क्यू. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक ट्रिक आहे बघा, जर तुम्हाला डिटेन्शन टाईमचा युनिट लक्षात नाही आलं किंवा फॉर्म्युला लक्षात नाही आला व्ही बाय क्यू, तर काय करायचं की डिटेन्शन टाईम म्हणजे आपल्याला माहिती आहे टाईम आहे, तर टाईम कशामध्ये येणार आहे, डेजमध्ये. ठीक आहे. आणि डेज कसं येणार आहे, व्हॉल्यूम जर तुम्ही कन्सिडर केला. आता इथं बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, मीटर क्यूब, आणि डिस्चार्जचा फॉर्म्युला काय आहे, मीटर क्यूब पर डे. बरोबर. मग मीटर क्यूब कॅन्सल झाल्याच्यानंतर रिमेन्स डेज. ठीक आहे. तर या प्रकारे पण तुम्ही डिटेन्शन टाईमचा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन टँक इज डिझाईन ॲट सिपेज वेलॉसिटी, किंवा आपण त्याला सेटलिंग वेलॉसिटी म्हणतो, किंवा सरफेस वेलॉसिटी म्हणतो. ठीक आहे. किंवा ओव्हरफ्लो रेट पण आपण त्याला म्हणतो. तर ओव्हरफ्लो रेट, सरफेस वेलॉसिटी, सेटलिंग वेलॉसिटी, सुपरफिशियल वेलॉसिटी, फिक्शियस वेलॉसिटी, या सगळ्या टर्म एकच आहेत. आणि आपण कशा डिटरमाइन करू शकतो, डिस्चार्ज डिवायडेड बाय बी एल. ठीक आहे. बी एल इज युअर प्लान एरिया ऑर सरफेस एरिया. ठीक आहे. आता बघा, इथं सरफेस एरिया किंवा प्लान एरिया म्हणजे काय, की हा जो सरफेस आहे तुमचा बी एल, ठीक आहे, हा झाला तुमचा सरफेस एरिया किंवा प्लान एरिया. म्हणजे तुम्ही हा जो पोर्शन आहे याला प्लान बघताय, म्हणजे प्लान म्हणजे टॉप व्ह्यू बघताय, तर प्लान एरिया कोणता झाला, टॉप व्ह्यू. ठीक आहे. सो टॉप व्ह्यू इज नथिंग बट युअर विड्थ, लेंथ. दिस इज युअर सरफेस एरिया ऑर प्लान एरिया. ठीक आहे. तर कधी कधी एक्झाममध्ये असं पण विचारतात, प्लान एरिया सरफेस एरिया डिटरमाइन करण्यासाठी, तर त्या केसमध्ये तुम्हाला या गोष्टी इमॅजिन करता यायला पाहिजे, त्यासाठी मी स्केचमध्ये इथं डिस्कस केलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, एरेशन प्रोसेसचा पर्पज काय आहे, की एरेशन प्रोसेसचा पर्पज आहे टू रिमूव्ह द, आपण इथं बघितलं, ओडर, टू रिमूव्ह द ओडर. ठीक आहे. तर हा क्वेश्चन ॲक्च्युली AMCमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. औरंगाबाद MNC 2019मध्ये जी एक्झाम झाली होती. ठीक आहे. औरंगाबाद MNC आत्ता 2019मध्ये जी एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर डिटेन्शन टाईम ऑफ रेक्टँग्युलर टँक, हा क्वेश्चन टाउन प्लॅनिंग 2018च्या पेपरमधला आहे. ठीक आहे. टाउन प्लॅनिंग 2018 सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी एक्झाम झाली होती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिटेन्शन टाईम त्यांनी फॉर्म्युला विचारलेला आहे त्याचा, तर तो तुम्ही डायरेक्टली बघू शकता की व्हॉल्यूम डिवायडेड बाय क्यू दिलेला आहे. व्हॉल्यूम इज नथिंग बट युअर BLH. ओके, मीन्स क्यू. ठीक आहे. सो दिस विल बी युअर करेक्ट फॉर्म्युला हिअर. ठीक आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन्स कशा प्रकारे एक्झाममध्ये क्रिएट केले जातात किंवा डिझाईन केले जातात. ठीक आहे. तर त्याच्या ॲनालिसिससाठी मी ह्या गोष्टी इथं ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता बघा, हा जो क्वेश्चन आहे हा SSC 2019मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. SSC JEE 2019 डिटेन्शन टाईम डिटरमाइन करण्यासाठी विचारलेला होता. ठीक आहे.
तर हा इथं सॉल्व पण केलेला आहे, तो तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. याच्यासाठी काही बेसिक टर्म्स आहेत त्या एकदा लक्षात घ्या. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर आणि 1 MLD मिलियन लिटर्स पर डे म्हणजे 1000 मीटर क्यूब पर डे. ठीक आहे. त्यानंतर बघा न्यूमेरिकलमध्ये दिलेल्या गोष्टी आणि न्यूमेरिकल सॉल्व करत असताना त्याच्यामध्ये ज्या पॅरामीटर्स दिलेले आहेत, त्यांनी ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या बारकाईनं बघत चला. ठीक आहे, जेणेकरून न्यूमेरिकल चुकणार नाही. ठीक आहे. तर आता या केसमध्ये बघा 24 लाख लिटर वॉटर दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे डिस्चार्ज दिलेला आहे तुम्हाला. वॉटर पासेस थ्रू द सेडिमेंटेशन टँक विच हॅज 30 मीटर क्यूब व्हॉल्यूम. 30 मीटर क्यूब हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, म्हणजे व्ही विल बी युअर 300 मीटर क्यूब आणि डिस्चार्ज किती आहे 24 लाख लिटर्स पर डे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घ्या. त्यांनी डिस्चार्ज असा लिटर्स पर डे दिलेला आहे. ठीक आहे, लिटर्स पर डे. मग आपल्याला तो मीटर क्यूब पर डेमध्ये कन्सिडर करावं लागेल, कारण व्हॉल्यूम आपल्याला मीटर क्यूबमध्ये, त्यामुळे आपण हा चेंज केला लिटर्स पर डे टू मीटर क्यूब पर डेमध्ये. ठीक आहे. सो मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला 1000ने डिवाईड केलं. ठीक आहे. सो इट विल बी 2400 मीटर क्यूब पर डे. ठीक आहे. देन डिटेन्शन टाईम. Now we will know this particular relation V by Q. So V will be 300, Q will be your 2400. ठीक आहे. and this will give you डिटेन्शन टाईम. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा डिटेन्शन टाईम एकतर डेजमध्ये विचारलेला आहे आपल्याला, परंतु हवर्समध्ये जर विचारला तर तो कसा काढता येईल बघा. 1/8 डेज आले. ठीक आहे. हवर्समध्ये जर विचारला तर मल्टिप्लाइड बाय 24 आणि मिनिट्समध्ये जर विचारलेला असेल तर याला आणखी आपण 60ने मल्टिप्लाय करून तो मिनिट्समध्ये काढू शकतो. ठीक आहे. आणि सेकंड्समध्ये विचारला तर आणखी 60ने याला मल्टिप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात घेत चला न्यूमेरिकल सॉल्व करताना. ठीक आहे. त्यानंतर याच्यावर 2 क्वेश्चन्स PWD 2018मध्ये विचारलेले की हा जो डिटेन्शन टाईम ह्या विदाऊट कोॲग्युलेशन किती लागतो. विदाऊट कोॲग्युलेशन असतो 4 आवर्स आणि विथ कोॲग्युलेशन असतो 2.25 आवर्स. ठीक आहे. तर हे जनरली या टाईपचे क्वेश्चन्स MCQ म्हणून तयार होतात एक्झाममध्ये. तर या गोष्टी पण इथं नोट डाऊन करण्याजोग्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट सर्किटिंग डिस्प्लेसमेंट इफिशियन्सी याचा फॉर्म्युला पण बऱ्याच वेळेस किंवा याच्या ज्या नोटेशन्स आहेत ते बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलेले. तर PWD 2018मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. शॉर्ट सर्किटिंग म्हणजेच डिस्प्लेसमेंट इफिशियन्सी म्हणजेच ॲक्च्युअल डिवायडेड बाय आयडियल. ठीक आहे, म्हणजेच फ्लो थ्रू पिरियड आणि डिटेन्शन टाईम पिरियड. ठीक आहे. तर ही जी इफिशियन्सी असते ती 0.25 ते 0.5 एवढ्या रेंजमध्ये व्हॅरी होते. ठीक आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन टँक रिमूव्ह 70% सस्पेंडेड इम्प्युरिटीज. ओके, सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणजे सेडिमेंटेशन टँक किती इम्प्युरिटी रिमूव्ह करतं 70%. ठीक आहे. तर हा पण नगर परिषद 2018मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ कॅपिटल जी ऑफ सस्पेंडेड पार्टिकल इन्क्रीज फ्रॉम 2 to 3 then settling velocity will get doubled. This particular question also has been asked in your ZP 2014 exam. त्यानंतर एक कोॲग्युलेशन. ठीक, कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये बघा याच्यासाठी बेस्ट कोॲग्युलंट डिटरमाइन करण्यासाठी जार टेस्ट यूज केले जाते. ठीक आहे. त्यानंतर कोॲग्युलेशन म्हणजे काय, डिस्टॅबिलायझेशन ऑफ चार्ज कोलॉइडल पार्टिकल्स. ठीक आहे, म्हणजे जे कोलॉइडल पार्टिकल्स असतात त्यांना डिस्टॅबिलाइज करणं म्हणजेच डिस्टॅबिलायझेशन इज नथिंग बट युअर कोॲग्युलेशन. ठीक आहे. मेकिंग पार्टिकल डेन्स टू डिस्टॅबिलाइज अँड सेटल डाऊन म्हणजे थोडक्यात काय की जे पार्टिकल्स खूप मायक्रो आहेत ते सहसा खाली येत नाहीत, तर त्यांना आपण डिस्टॅबिलाइज करतो त्यांची साईज वाढवून. ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण कोॲग्युलेशन म्हणतो. तर कोॲग्युलेंट हे 4 प्रकारचे आपण जनरली यूज करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या सुटेबिलिटी काय, आपण कोणतं कोॲग्युलंट कोणत्या पर्पजसाठी यूज करू शकतो ते इथं डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा ॲलम
म्हणजेच ॲल्युमिनियम सल्फेट हा आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. तो इफेक्टिव्ह असतो pH रेंज 6.5 to 8.5 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर फेरस सल्फेट म्हणजेच त्याला कॉपरस पण म्हणतो आपण, तो नॉन कलर वॉटरसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, म्हणजे नॉन कलर वॉटर असतं त्या केसमध्ये. त्यानंतर क्लोरिनेटेड कॉपर्स, त्याला आपण फेरिक क्लोराईड पण म्हणतो, तो कलर पण रिमूव्ह करू शकतो आणि प्रेफर्ड फॉर सिवेज. ठीक आहे, म्हणजे सिवेजसाठी जर पर्टिक्युलर कोॲग्युलंट कोणता यूज करायचा आहे तर फेरिक क्लोराईड. ठीक आहे, तर असा आपण क्वेश्चन एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेट हा बॉयलरमध्ये पण यूज करतात जनरली. ठीक आहे, तर हे 4 कोॲग्युलंट हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर याच्यापैकी ह्या टाईपचा क्वेश्चन पण एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे हा SSC JEE 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा कोॲग्युलंट म्हणजे कोॲग्युलंट कोणता नाही आहे त्यासाठी क्वेश्चन विचारलेले. तर सोडियम सल्फेट तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर याच्यावर पण स्लो सँड फिल्टर किंवा रॅपिड सँड फिल्टर, याच्यामधले काही पॅरामीटर्स बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलेले. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा इम्प्युरिटी रिमूव्हल पर्सेंटेज स्लो सँड फिल्टरमध्ये जे जास्त असते 98% रॅपिड सँड फिल्टरमध्ये 90% असते. ठीक आहे, फिल्ट्रेशन रेट हा स्लो सँडचा 1/30 ऑफ RSF असतो, म्हणजे रॅपिड सँड फिल्टरचा. ठीक आहे, तो जनरली 100 to 200 लिटर्स पर आवर पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण 50 to 60 मिलीलीटर पर डे पर आवर पर हेक्टर पण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इफेक्टिव्ह डायमीटर जे असतं, ठीक आहे, जे सँड आपण वापरतो त्याचं इफेक्टिव्ह डायमीटर किती पाहिजे तर ते 0.2 0.3 mm स्लो सँड फिल्टरमध्ये आणि 0.35 0.55 mm रॅपिड सँड फिल्टरमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, तर या खूप क्रिटिकल गोष्टी आहेत, एक्झामला विचारण्याचे चान्सेस कमी असतात, परंतु DFCCIL 2018 हा क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये मेजर पॉईंट्स बघा, विचारण्यासारखे पॉईंट्स काय आहेत की डेप्थ ऑफ सँड किती असू शकते. ठीक आहे, तर स्लो सँड फिल्टरसाठी ती 90 ते 110 सेंटीमीटर असते आणि रॅपिड सँड फिल्टरसाठी इट मे बी 60 to 90 सेंटीमीटर. ठीक, डिझाईन पिरियड हा पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. सो इट विल बी 10 years फॉर स्लो सँड फिल्टर. ठीक आहे, त्यानंतर क्लिनिंग पिरियड, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. क्लिनिंग पिरियड हा 1 to 3 month असतो आणि रॅपिडमध्ये तो डेज असतो. ठीक आहे, आता हा रॅपिड आहे म्हणून रॅपिड प्रोसेस होते म्हणून डेजमध्ये, तर या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. PWD 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर कन्स्ट्रक्शन बेटर असतं स्लो सँड फिल्टरचं आणि रॅपिड सँड फिल्टरचं थोडं डिफिकल्ट असतं. ठीक आहे, तर या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, आणि त्यानंतर लास्ट प्रोसेस आपली डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ क्लोरीन. ठीक आहे, इन ऑर्डर टू रिमूव्ह आउट द बॅक्टेरिया, आपण क्लोरीन ॲड करून बॅक्टेरिया रिमूव्ह आउट करतो. ठीक आहे, तर मॅक्झिमम परमिसिबल लिमिट काय आहे क्लोरीन ॲड करण्याची, तर फक्त 0.1 ते 0.2 ppm. ठीक आहे, तर क्लोरीन इज इफेक्टिव्ह ॲट pH 5 to 7. ठीक आहे, इफेक्टिव्ह ॲट 5 to 7 एवढ्या pHच्या रेंजमध्येच क्लोरीन हा इफेक्टिव्ह असतो. ठीक आहे, याच्यावरच्या रेंजमध्ये क्लोरीन हा इनइफेक्टिव्ह बनतो. तर या प्रकारच्या क्वेश्चन्स पण एक्झाममध्ये विचारले जाण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, सुपर क्लोरिनेशन आपण केव्हा वापरतो, ज्यावेळेस एक्सेस क्लोरीन वापरतो. ठीक आहे, वॉटर बॉर्न डिसिजेस ऑकर होण्याची जर प्रोबॅबिलिटी असेल तर त्या केसमध्ये आपण सुपर क्लोरिनेशन वापरतो, म्हणजे एक्सेस क्लोरीन वापरतो. त्यानंतर डिक्लोरिनेशन. तर डिक्लोरिनेशन म्हणजे काय,
रिमूव्हल ऑफ एक्सेस, ठीक आहे. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन ॲड करणे आणि डिक्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन रिमूव्ह करणे, ठीक आहे. त्यानंतर डिक्लोरिनेटिंग एजंट्स कोणकोणते आहेत, ती सोडियम थायसल्फेट हा सगळ्यात चिपेस्ट डिक्लोरिनेटिंग एजंट आहे. त्यानंतर ॲक्टिवेटेड कार्बन SO2, त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेट, दीज आर सम ऑफ डिक्लोरिनेटिंग एजंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या काही 2 टेस्ट आहेत ज्या PWDमध्ये विचारलेल्या आहेत, ठीक आहे. तर ऑर्थोटोलाडाईन टेस्ट अँड स्टार्च आयोडाईड टेस्ट, ठीक आहे. तर ह्या टेस्ट एखाद्या वेळेस विचारले जाण्याचे चान्स एक्झाममध्ये असू शकतो, ठीक आहे. त्यानंतर क्लोरीन डिमांड म्हणजे काय असतं की अप्लाइड क्लोरीन मायनस रेसिज्युअल क्लोरीन, या प्रकारे पण रिलेशन एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारले जाण्याचे चान्सेस असतात, ठीक आहे. सो धिस इज अबाउट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड subscribe if the content is helpful to you, and share with your friends. Okay, thanks.